नमस्कार मंडळी, तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे, तर सर्व शिवभक्तांसाठी हा खास दिवस आहे. तर बघा या पांढऱ्या फुलाच्या झाडाला किती छान फुले आलेली आहेत. आणि बघा मंडळी, आमची प्रिशू कशी ब्रश करत आहे सकाळी झोपेतून उठून. तुमच्याकडेही अशी काही गोड गुलाबी कृत्य करणारी मुले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर आज सोमवार असल्यामुळे सकाळी सकाळी लवकर घरातील देवपूजा केली, कारण पुढे महादेवांची पण पूजा करायची आहे. तर मी आज सगळ्या देवांना पंचामृताने स्नान घातलं होतं. त्यानंतर देवासमोर फुलं ठेवले, दिवा लावला, धूप दीप अगरबत्ती लावली आणि त्यानंतर महादेवांच्या पूजेसाठी ताट रेडी करून ठेवलं. आजची शिवामूठ मूग होती, तर मी इथे वाटीमध्ये मूग घेतले आणि मी इथेच घराजवळ तुळशीजवळ जो महादेव आहे तिथेच पूजा करते. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. इथेच मी भक्तिभावाने महादेवांची पूजा केली. महादेवांना बेलपत्र अर्पण केले, शिवामूठ अर्पण केली आणि आरती घेतली. तर अशा प्रकारे मी पूजा केली. माझी पूजा झाल्यानंतर मी प्रिशूला आंघोळ घातली, पण तिला नवीनच ड्रेस घालायचा होता. पूर्ण कपडे काढून ठेवले, तर मी तिला नवीन ड्रेस घालून दिला, कारण ती खूप रडत होती नवीन ड्रेस घालण्यासाठी. तर आत्ताच माझं घरातलं सगळं काम आवरलं, सोमवारची पूजा झाली आणि मी मस्त ही साडी घालून रेडी झालेली आहे. मला आज मामाच्या इथं जायचं आहे, तिथं घरभरणी आहे त्यामुळं. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. इथे रस्त्याने जाता जाता महादेवांचं मंदिर आहे, तर आज सोमवार असल्यामुळे आम्ही महादेवांच्या दर्शनासाठी गेलो. तर बघा इथे मस्त दुकानं लागलेल्या होत्या. तर आज सोमवार आहे आणि मम्मी ते येत होते, रस्त्याने येत होते, तर आम्ही थोडं समोर आलो होतो. त्यांना यायला थोडा वेळ बाकी होता, तर आम्ही समोर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी थांबलो. इथे आज सोमवार असल्यामुळे बरीच गर्दी आहे इकडं. बघा मंदिराच्या आतमध्ये जाण्या अगोदर मी इथे हातपाय धुत आहे. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. आज सोमवार असल्यामुळे गर्दी तर भरपूर होती आणि इथे कोणाचा तरी भंडारा होता, तर इकडे मस्त पंक्ती बसलेल्या होत्या जेवायला. आणि बघा मी आता महादेवांच्या मंदिरामध्ये चाललेली आहे, तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडं. तर हे आहे इथले महादेव. तर बघा किती छान सजवलेलं आहे महादेवांना. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन केलेलं असतं इथं. आताच मस्तपैकी महादेवांचं दर्शन झालं. आता वरती इकडं गणपती बाप्पा, विठ्ठल रुक्मिणी आणि साईबाबांचं मंदिर आहे, तर मी इकडं वरती चालले. इकडे पण बरीच गर्दी होती, लाईन लागलेली होती. आम्ही नंबरला लागलो आणि दर्शन घेतले. मस्त आमचं मंदिरामध्ये दर्शन झालं. मम्मी ते पण आले. आता आम्ही लगेच जाणार आहोत. गोलू काय नाव तिचं? मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला अचानक माझी मैत्रीण भेटली आणि ही तिची क्यूट मुलगी आहे. बघा किती छान आहे. आणि त्यानंतर इकडे देवाच्या खूप छान छान वस्तू आलेल्या होत्या, वस्त्र वगैरे, तर मी त्या बघितल्या. लहान मुलांसाठी बरीच खेळणी पण आलेली होती इथे. पण आम्हाला समोर वास्तुशांतीसाठी जायचं होतं, त्यामुळे काहीच घेता नाही आलं. येताना बघू म्हटलं आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो वास्तुशांतीला जाण्यासाठी. रस्त्यामध्येच आम्ही तिकडे नेण्यासाठी काही फ्रूट्स घेतले होते. तर हे आहे माझ्या मामाचं गाव आणि तिथं अगोदरच माझ्या मावशीन त्या आलेल्या होत्या. आम्ही सगळे अगोदर तिथे मामाच्या इथे बसलो बराच वेळ. सगळ्यांनी मस्तपैकी इथे गप्पा मारल्या आणि मामीने मस्त इथे चहा बनवली. आणि त्यानंतर आम्ही गेलो वास्तुशांतीच्या ठिकाणी. तर इथे आल्याबरोबर दत्तात्रेयांचं मंदिर आहे, तर तिथे अगोदर दर्शन घेतलं. इथं आल्यानंतर इथे नेमकंच पूजा झालेली होती, तर सगळ्यांचं दर्शन घेणं चालू होतं. श्रावण महिना असल्यामुळे त्यांनी नवनाथाची पोथी मांडलेली होती, तर त्यांनी अगोदर 9 मुलांना जेवू घातलं होतं.
तर बघा इथे माझ्या सगळ्या मामाच्या मावशीच्या मुली आलेल्या होत्या, सगळ्या एकत्र जमलेल्या होत्या. इथे आमच्या गप्पा मारणं हसणं चालू होतं. असं एकत्र आल्यावर खूप मजा येते ना. आणि त्यानंतर आम्ही इथे मस्त फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि मामाच्या त्यांच्या घराजवळच महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे पण दर्शन घेतलं मी. ह्या श्रावण महिन्यामध्ये तिथल्या महादेवांचं दर्शन पण झालं, खूप छान वाटलं मला. आणि बाजूला देवी पण आहे, तर तिथे पण दर्शन घेतलं मी आणि आम्ही घरी निघालो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.